गुणलेखक येऊ द्या. पंच जरा सामना थांबवा. हा चला या. आले प्रकाश भोईर. सातत्यानं बऱ्याचशा वर्षांनी गुणलेखक केलेला आहे. तर कैलू सध्या भारत राऊत यांना पूर्णपूर खेळाडूची माहिती आहे. भगवान पाटील सुद्धा माहिती आहे की आम्हाला जास्त कुठे बोलवत नाही, त्यामुळे आम्हाला माहिती नाही. त्यामुळे आम्हाला विचारायला लागतं. कैलास येतोय. राजेंद्र आणि कैलास आरके मोरवा संघाची सलामीची जोडी. 5 षटकांचा सामना. बघायचा. दोन्ही संघ ठाण्यामधले आहेत. आरके मोरवा आणि ओला. हो सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू म्हणेन मी. पहिलाच चेंडू निर्धार रमाकांत यांचा जातोय. रमा ठाकूर. मी म्हटलं आत्ताच तुम्हाला की भगवान भोईर यांच्याकडे सगळा बायटाट आहे खेळाडूंचा. भगवान आहे और पाटील आहे. एक भगवान आमच्याकडे सुद्धा आहे, भगवान भोईर. एक मोठं नाव आहे. बघायचं चंद्रशेखर पॅकअप करतोय चेंडूला. 1 धाव. तर राजेंद्रनं रोखतोय तो. श्री गणेश होते आर के मोरवा संघाचा. 2 चेंडू नंतर आपलं खातं व्यक्ती खोलतोय तो कैलू. पुढचा चेंडू रमा ठाकूर यांच्या शतकातला. आता मात्र सामना करतो तो राजेंद्र आणि फिरून खेळतोय चेंडूला. शक्तरक्षण डीप आहे. वन चेंडूला पकडायचं होतं. क्षेत्ररक्षक पडतो आणि वयामानाने काही वेळाने बघितलं ना असंच तो फलंदाज पडतोय. तर राजेंद्र राऊत बाद होते. वय वर्ष 60. खरोखर तर राजेंद्र बाद होता धावचीच्या रूपानं. MBMC साहेब होते. कधी आता असले असते तर आमचा फायदा होता, पण आता सध्या ते रिटायरमेंट. तर नव्याने फलंदाज येतोय राजेंद्र यांची जागा बनण्यासाठी. अनिल येतोय. क्रमांक 3चा फलंदाज अनिल येतोय. तर संत गती अशी सुरुवात. मागच्या सामन्यामध्ये आर के मोरवा या संघाने 86 धावा कुठल्या होत्या. बघायचं पुढचा चेंडू. हलकाचा चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय. धावची 1 धावा पूर्ण होते. दुसऱ्यासाठी कुठले प्रयत्न होतील का नाही. 1 धाव. तर मैदानात 4 चेंडूची खेळी होते. 4 चेंडू धावा येतात त्या फक्त 3 धावा येतात. तर पुढचा चेंडू बघायचा कैलू.
ओ रिव्हर्स स्लिप खेळण्याचा प्रयत्न होता. सफल ठरतोय तो फलंदाज कैलूसारखा एक मोठा खेळाडू आहे, पण इथे निर्धाव चेंडू जातोय. या शतकातला मला वाटतं शेवटचा चेंडू. पहिलं शतक प्रगतीवर असताना शतरक्षमध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. शेवटचा चेंडू कैलूच्या माहितीसाठी. या शतकातला शेवटचा चेंडू रामा ठाकूर गोलंदाजी पॉईंट पूल करतोय. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे, जोर आणि क्षेत्ररक्षक चेंडूवरती एक धाव मार्गस्थ लागते. व सुरेख थ्रो म्हणेन मी. बॅकअप बघा किती महत्वाचा आहे. एक धाव. पहिलं शतक प्रगतीवर असताना पहिल्या शतकाची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती लागतात त्या 4. तर पहिलं शतक प्रगतीवर असताना संपलं जातं. पहिल्या शतकात धावा येतात त्या 1-4. चंद्रशेखर ओलेकर येतो बघायचा आहे. दोन्ही बलाढ्य संघात थोडीशी घाई करा, कारण भारत राहुल म्हटलं होतं, भगवान पाटील सुद्धा म्हटले होते की आमच्याकडे अंधार लवकर होतो. अंधार टायमावर होतो, पण आमची खारी माती असल्यामुळे अंधार लवकर जाणवतो. अंधार सर्व ठिकाणी सर्व होतोय, पण खारी माती असल्यामुळे अंधार लवकर जाणवतो. त्यामुळे थोडीशी घाई करा. तर चंद्रशेखर तो कैलू. पहिला चेंडू चंद्रशेखर यांचा कैलूसाठी हलक्या हाताने खेळायचं होतं. पुन्हा कैलू बीट होतोय. चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी चंद्रशेखर यांची. पुढचा चेंडू चंद्रशेखर यांचा कैलूसाठी स्ट्रेट ड्राइव्ह करतोय. क्षेत्ररक्षक आहे रामा ठाकूर, ज्याने आता सुरेख षटक टाकलं. काय घडलं मैदानात? थ्रो नाही. कैलू रनिंग विकेट मध्ये सुरेख खेळाडू आहे. तिथे चूक करते रामा ठाकूर कडून. तिथेच मात्र एक धाव प्लस जाते. एकाचं रूपांतर 2 मध्ये होते आणि धावसंख्या थोडीशी पुढे सरकते, 6 वरती जाते. संत गती अशी खेळली. गोल करण्याचा होता बघायचा. बॅटची एज लागते मला वाटते. हो, क्षेत्ररक्षक थोडासा चुकतो बघायचा आहे. बॅट नाही लागते, कारण आवाज साऊंड आमच्यापर्यंत पोहोचला होता, पण पंचांच्या इशाऱ्यावर आम्ही बोलू शकत नाही. क्षेत्ररक्षणामध्ये तो चंद्रशेखर शतकातला 4था चेंडू अतिप्रेक सुरेख 3 चेंडू हादरलेत. पूल करतो चेंडूला बघायचा. एकदा मार्गस्थ लागते. थ्रो अचूक आहे. नो डाउट. बॅक टू पॅवलिंग. आठ या धावसंघावर दुसरा हात बसला जातो RK मोरवा संघाला. कमान डीजे. है कौन रपचिक ये माल है, चलती है ताल में ये कमाल है, आंखों से वार कर देना. धन्यवाद डीजे. तर क्रमांक 4चा फलंदाज येतो मेघनाद येतोय. सुरेख गोलंदाजी म्हणून पहिल्या शतकात 4 धावा खर्च केल्या होत्या रामायणा. तर चंद्रशेखर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतो. 4 चेंडू टाकून झालेत. प्रथम चेंडूची पाहणी केली जाते मेघनाद मार्फत. या सामन्यामध्ये जो संघ विजय तो फायनल मध्ये प्रवेश करेल. नो डाऊट. RK मोरा आणि ओला. पुढचा चेंडू मेघनाद साठी. हो, चांगला चेंडू. चांगला चेंडू म्हणेन. सुरेख गोलंदाजी.
दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या धावफलकावरती लागतात त्या 8. हो, चांगला प्रयत्न होता फलंदाजाचा. बीट होतोय मेघासारखा एक मोठा फलंदाज बीट होतोय. चांगली गोलंदाजी म्हणेन मी. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकात धावा येतात त्या 8. 2 गडी सुद्धा या षटकामध्ये सॉरी 8 धावा, 2 बाद 8 अशी धावसंख्या. बरोबर आहे. खेळाडू म्हणतायत की आपल्यालाच अंधार होणार आहे. खरी गोष्ट आहे. जितकी तुम्ही घाईल कराल तेवढा चांगला सामना इथे प्रेक्षकांनाही बघायला मिळेल. तर प्रेक्षकांना कुठे जायचं नाही. आज उपवास सुद्धा आहे, त्यामुळे जास्त घाई सुद्धा कोणाला नाही. तर नव्याने गोलंदाज येतोय, मिलिंद येतोय. सामना करतो तो कैलास. फुल करतोय चेंडूला. नॉट आउट. आम्ही 85 इशाऱ्याची वाट बघतो. 4 धावा कैलू यांच्या बॅट मधून निघालेल्या 4 धावा. फार वेळानंतर ह्या 4 धावा येतात आणि 4 धावा संघाला नेऊन ठेवतात. तो दुहेरी आकड्यामध्ये 12 वरती पोचला जातोय. 13 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बाद 12 म्हणजे 12 धावा करायला आरके मोरवा संघाला 13 चेंडू खर्च करावे लागले. पुढील चेंडू. हो, चांगला चेंडू. सुरेख डिलिव्हरी. तर ओला संघाचे खास करून कौतुक करेन की गोलंदाजी अचूक चप्पा त्यांच्याकडे आहे. सर्वच गोलंदाज मी इथे समालोचन कक्षामध्ये बसल्यापासून बघतो की सुरेख गोलंदाज आहे. तर पुढचा चेंडू पुन्हा कैलूससाठी मिलिंदचा. आता माझा पुढ चेंडूला उचलतोय एक आणि गडी बाद होतोय. कैलूस सारखा एक मोठा फलंदाज बाद होतोय. माझा पोपट दिसला तुझी चिमणी उडाली रे बुरबुर. माझा पोपट दिसला तुझी चिमणी उडाली रे बुरबुर. माझा पोपट दिसला. थोडासा डायवर्ट. चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. फेक येईपर्यंत 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये मेघनाथ मात्र सुखरूप पोहोचतोय. 3 धावा. आणि जो बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये जाईल त्याला देखील विनंती करतो थोडंसं घाईत जायचंय प्लीज. धन्यवाद भारत राऊत. आता पुढे सामन्याकडे बोलूया. धावसंख्या होते ती 15. या षटकातले 4 चेंडू टाकून झालेत. मला वाटतं 2 चेंडू या षटकातले सज्ज आहेत. कैलूचा फुल करतोय चेंडूला. हॅलो. तर या 300 षटकातला शेवटचा चेंडू. डावकुड्या फलंदाज येतोय तो प्रशांत येतोय. प्रशांतसाठी सुवर्ण संधी आहे.
प्रशांतच्या माहितीसाठी या षटकातला शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या धावा फलकावरती लागतात ती 16, म्हणजे 17 चेंडू टाकून झालेत, 16 धावा खर्च केले ते ओला संघानं. पूल करतोय चेंडूला, हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक झाला आणि या 6 धावा येतात. गाणं आलं पण काय करू, सामना देखील आपल्याला पुरा करायचा आहे. नक्कीच ही धून पुन्हा एकदा आपण ऐकूया. तो ज्ञानेश्वर येतोय. रायटर पूल करतोय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे, नो डाऊट. गडी बाद होतोय. मेघनाथ बॅक टू पॅवलिंग. एक मोठा आदर म्हणायला काय हरकत नाही. तर ज्ञानेश्वरांच्या पहिल्या चेंडूवर एक सफलता प्राप्त करून देतोय. तर धाव संख्या धाबा फलकावरती लागते ती 22 धावा. पंच घाई करा, सॉरी फलंदाज घाई करा. नवीन फलंदाज मंगेश येतोय. मंगेशच्या माहितीसाठी या षटकातला फक्त एक चेंडू टाकून झालेला आहे. तर ज्ञानेश्वरांचा पुढचा चेंडू मंगेश साडे बघायचा आहे. आता बरं रोखून ठेवलेला आहे गोलंदाजाने हारके या बलाढ्य संघाला. हलक्यात आणि टॅप करतोय चेंडूला. एकदा मार्गस्थ करतोय प्रशांत आणि मंगेश. बघायचं काय घडतं मैदानात. हो, अचूक थ्रो म्हणावं लागेल. तर धावा फलकावरती धावा लागतात. त्या 24 मैदानात प्रगतीवर असलेलं आहे 4थं शतक आहे. ज्ञानेश्वरांचा पुढचा चेंडू, सुरेख चेंडू. पंच अवांतर घोषित करतात. एक अवांतर धावसंख्येनगर संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 25 वरती पोहोचली जाते. पूल करतोय चेंडूला, पायांच्या दिशेने बघायचा आणि चेंडू सरळ जातो तो 6 धावेसाठी. कुठून तसा षटकार. कमांड डीजे. धन्यवाद डीजे. पांडुरंगाचं गाणं ऐकलंस आणि ज्ञानेश्वर यांना मार बसतोय. खरं ऊर्जा आल्याशिवाय ज्ञानेश्वर त्यांचा पांडुरंगाचा धून ऐकला तो. बघू या चेंडूवर काय करतो ज्ञानेश्वर मंगेश साठी. हो, लगेच चेंडूला मिश्रण करतोय. एक धाव मार्गस्थ लागते जो आणि चेंडू सीमारेषेकडे जातोय. जवळ मध्ये बांगलादेश मध्ये चेंडू गेला काय माहिती आणि पंचांचा इशारा तर या 4 धावा. खरेखर सुरेख अशा धावा येतात.
हिंदी फिल्म सृष्टीमध्ये एक लता मंगेशकर हे नाव मोठं होतं. आरके संघासाठी मंगेश हे सुद्धा नाव मोठं आहे, ज्यांनी 12 धावा कुठलेत आपल्या संघासाठी. लगेच चेंडू निर्धाव करतोय ज्ञानेश्वर. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. धावा फलकावरती धावा लागतात, त्या 35 धावा फलकावरती लागतात. सात चेंडू सज्ज आहेत. पूल पुन्हा एकदा चकावतोय, याला बोलतात गोलंदाजी. 2 फटक्यावर मोठे फटके आले तरी सुद्धा ज्ञानेश्वर का कमी. म्हटलं होतं की पांडुरंगाचं गाणं वाजलं आणि ज्ञानेश्वर यांचा आत्मविश्वास वाढला. डीजे आता इथे वन साइड नाही, कुठला साइड आरके येतोय की ओला येतो तो हिरो आपल्याला बघायचा आहे. शेवटचे 6 चेंडू बघायचा आरके मोरवा संघ कितपर्यंत मजल मारतो आणि ओला संघापुढे किती धावसंख्येचं टार्गेट ठेवतोय. 24 चेंडूमध्ये 35 धावा केलेल्या आहेत त्या आरके मोरवा संघानं. बडी त्याने आपले 4 गडी गमावले तरी 35 धावा फलकावरती आहेत सज्ज त्यांच्या. हे शेवटचे 6 चेंडू आहे. बघायचं 8ची सरासरी, किमान 8ची सरासरी आरके मोरवा संघ आतापर्यंत खेळतोय. पुढचा चेंडू पूल करतोय, हवे झेल आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसत नाही. नो डाऊट कुठलेच प्रयत्न करत नाही क्षेत्ररक्षक. काय खरं पुढे काही दिसतच नाही, कारण डायव्हरिंग करताना आपल्याला वायफर असतं पण खेळताना वायफर नाही ना, म्हणून काही दिसलं नाही. तरी किती जोराने पाऊस असला तरी आपण वायफर चालू करतो, पण उन्हापुढे सूर्यनारायणापुढे आपल्याला काही चालत नाही. म्हणून मी सांगतो घाई करा. पूल करतोय चेंडू, पुन्हा एकदा बघायचा. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय. नो डाऊट कुठली चुका करे नाही क्षेत्ररक्षक. बलवा चांगला झेल म्हणेन मी. स्ट्राइक घेतो विक्रमच्या माहितीसाठी. 4 चेंडू विक्रम तुझ्यासाठी सज्ज आहेत. किती विक्रम घडवायचे आरके मोरवा संघासाठी या 4 चेंडू मध्ये तुम्ही घडवू शकता. चला शेवटचे 4 चेंडू. पुढचा चेंडू हलका टॅप करतोय चेंडूला. क्षेत्ररक्षक डीप आहे, एक धाव मार्ग असते लागते. पुन्हा सामन्याकडे बोलूया. 3 चेंडू सज्ज आहेत. बघायचा 3 चेंडू मंगेशच्या माहितीसाठी की या शतकातले 3 चेंडू सज्ज आहेत. 3 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी कितपर्यंत सहाय्य करायचं. पूल करतोय चेंडू. नो डाऊट चेंडू 6 धावेसाठी. 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 6 धावेसाठी.
संख्या पार करू शकतोय का 44 थांबवतोय गोलंदाज बघायचा पूल करतोय चेंडूला चंद्रशेखर ओलेकर शेवटच्या शनी चेंडूला दाबला कायसा शतरक्षक गोलंदाज थोडासा कमी चंद्रशेखर ओलेकर यांचा अचूक थ्रो होता नो डाऊट 46 धावा विजयासाठी तर पुन्हा एकदा मी डीजेला संधी देतो धावफल करतोय आणि 47 सियावर रामचंद्र की जय 22 जानेवारी खरोखर संपूर्ण भारत देशात अक्षरशः मी तर म्हणेन आपला संपूर्ण जो भारत देश आहे तो भगवामय झाला होता प्रभू रामचंद्रांचं आगमन 500 वर्षानंतर आपण अयोध्यामध्ये पाहिलं चेंडू द्यायचा न्यू बॉल म्हणजे आतमध्ये फेकून द्यायचा आहे लगेचच महत्त्वपूर्ण मॅच जे आपण या ट्रॉफ्या पाहतोय आणि या ट्रॉफ्यांच्या दिशेनं वाटचाल करणारा हा सामना मात्र इथून या दोन्ही संघांविषयी जर म्हणायचं गेलं तर कुठलाही संघ पराभूत झाला ना मित्रांनो तरी देखील या ठिकाणी ट्रॉफी मात्र एक नक्कीच घेऊन जाऊ शकतो नंबर 1 नंबर 2 नंबर 3 आणि नंबर 3 अशा 4 ट्रॉफ्या आहेत महत्वपूर्ण मॅच टार्गेट किती आहे प्रकाश 47 धावा 30 चेंडू आणि क्रिकेटचं जे क्लायमेट आपण अनेक ठिकाणी स्पर्धा खेळतोय 3 फॉर्मॅटमधलं आपण क्रिकेट नेहमी पाहतोय सकाळचं फॉर्मॅट थोडंसं कुठेतरी दमट वातावरण कारण दव पडलेलं असतं त्याच्यामुळे ते सकाळच्या दमट वातावरणामध्ये आपल्याला कमीत कमी स्कोर त्यानंतर दुपारची वेळ गरमागरम वेळ म्हणजे जवळपास 1 ते 5 हा जो वेळ आहे 1 ते 5चा तो तडका क्रिकेट असं म्हणू शकतो दे धनाधन क्रिकेट ह्या वेळेमध्ये आणि संध्याकाळचा 5 ते 6 6:30 7 हे संध्याकाळचं क्लायमेट इथून देखील चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये या क्लायमेटमध्ये मात्र हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर संध्याकाळच्या वेळेस ज्या वेळेस ते सराव करतात ना मुलं त्या वेळेस त्या मुलांच्या बॅटमधून मी अनेक वेळा षटकार पाहिलेत त्यामुळे इथूनही चेंडू ट्रॅव्हल होऊ शकतो आणि बाउंड्री लाईन किती आहे ऑन साइड बाउंड्री लाईन जर आपण विचार केला 50 ते 55 यार्ड त्याच्यामुळे राईट हँड बॅट्समॅनला संध्याकाळचं क्लायमेट अतिशय पोषक 47 टू विन महत्वपूर्ण मॅच RK मोरवा ज्यांच्या जवळ आहे 75 वर्षाचा क्रिकेटचा इतिहास 75 वर्ष RKच्या क्रिकेटला तर पूर्वीचा RKचं मैदानामध्ये कुठलाही बदल नाहीये मात्र पूर्वी त्या मैदानामध्ये खड्डे होते पाण्याचे विहिरी होत्या तिथून RKचे म्हणजे RK मोरवा या गावामध्ये जे लोक राहतात मोरवा या गावामध्ये ते तिथून पाणी न्यायचे तिथून मात्र त्याचं रूपांतर आपण त्या मैदानामध्ये होताना पाहिलं पंचांचा इशारा मॅच ऑन तर असा इतिहास घडवणारा हा संघ आहे RK कारण नारंगीची आपण स्पर्धा पाहिली मित्रांनो जी नारंगी NCC चषक 2024 25वा रौप्य महोत्सव या रौप्य महोत्सवामध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली होती म्हणजेच 9 तारखेला सुरुवात झाली होती 9 फेब्रुवारी 2000 साली यावेळेस कट करतोय त्या दिशेने मी येणार आहे पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये एक धाव अकाउंट ओपन स्टार्ट ऑफ द फाउंडेशनला सुरुवात ओळा या टीमच्या 2000 साली त्या 9 फेब्रुवारी 2000 साली त्या NCC चषक नारंगीच्या त्या मैदानाची सुरुवात आणि त्याच वेळा RK संघ 2001 मध्ये त्या मैदानावर टायटल घेणारा संघ ठरला होता म्हणून या संघाचं देखील क्रिकेट खूप इतिहासकारिक आहे आणि ओळा संघ एक मोठा संघ गणला जातो ओळा म्हटलं तर चंद्रशेखर ओळेकर सतीश ठाकूर रमा ठाकूर म्हटलं एक चांगली फाउंडेशन एक चांगला स्टार्ट देणारा बॅटर जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि तितक्याच तडकदार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सतीश
थांबून क्या बात आहे, वेट केली, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर हटवली नाहीये. अंतिम क्षणी पाहिला चेंडू ब्लॉक हॉलचा आहे, स्टॉप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्वरित केला गेला. सिंगल. सतीश ठाकूर महत्वपूर्ण फलंदाज. म्हणजेच मी असं देखील म्हणू शकेल 47 धावा करायचे आहेत आणि यावेळेस ओवळा संघानं काय केलंय, दूध आई तलवार मैदानाच्या आतमध्ये कुठलाही बॅटर स्ट्राईक एंडवर आला तरी मोठे फटके खेळण्याची धमक दोघांमध्ये आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केले गेला, पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल. थ्रो चुकीचा अंडरआर्म थ्रो केला गेला आणि या कारणास या क्विकली 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. RK मोरवा आणि रमापेक्षा सतीश रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहे. आणि सतीश ठाकूर म्हटलं तर अनेक विक्रम आहेत सतीशच्या देखील नावावर, लक्षात ठेवा. फुल टॉस ऑन ड्राईव्ह केला गेला मिड विकेट रिझर्व मध्ये. मेघनाथ मात्र चेंडूला फील्ड करतायत, स्वतः चेंडू घेऊन जात आहेत. लक्ष्मीदास माची. काय या खेळाडूचा इतिहास. 2016 मध्ये या खेळाडूचं पदार्पण मित्रांनो आणि 2016 मध्ये जवळपास 366 धावा या खेळाडूच्या अकाउंटवर. म्हणजे काय ते पदार्पण होतं RK मोरवा या टीमचं आणि काय ती तो इन्फॉर्म बॅटर लक्ष्मीदास माची आपण पाहिला होता आणि तोच गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख पंच मात्र चेंडू हवे डीपला प्रोडक्शनला. मंगेश पाटील सफलता प्राप्त. सतीश बॅक टू द पॅव्हिलियन. गन. अमोल जाधव यांचे हे गीत दिव्यांग आहेत आणि खूप अनेकांच्या हृदयावर अधिराज्य करणारे गीत आहे. इथे ज्याप्रमाणे हा कॅच कॅरी केला त्यानंतर आपण देहबोली पाहिली मंगेशची. यस, म्हणजे एखादा वर्ल्ड कप कसा माणूस जिंकतोय त्याप्रमाणे त्याचं ती ऍक्शन आपण पाहिली. कारण कुठली विकेट महत्वाची होती RK टीमला, कुठली विकेट महत्वाची होती मंगेश पाटील आणि सतीश ठाकूर. एक बॅकबोन ओळा स्पोर्ट्स ओळा टीमचा बॅकबोन आणि हा बॅकबोन लवकर डगआउट रिजन मध्ये. त्या कारणास्तव आपण मंगेश पाटलांची देहबोली पाहिली. यस, कम एक वेगळे आर्म ऍक्शन. महत्वपूर्ण विकेट कारण सतीश यावेळेस क्रीजवर राहणं गरजेचं होतं. न्यू बॅटर स्वतः कॅप्टन कर्णधार मिलिंद पाटील कट करतोय फॉरवर्ड. पॉइंट रिझर्व मध्ये त्या शतरक्षक आहे हेमराज, मला वाटतं आहे तिथे. विक्रम आहेत का तिथे. एक धाव. सावळी हे मैदानाच्या आतमध्ये यायला सुरू झालेले आहे. प्रवीण पाटील हे आमचे लेजंड समालोचक आहेत. त्यांनी म्हटलं की सूर्यदेवता मार्गी जाणारच आहे, मात्र काळी माती आहे, खारी माती आहे, त्याच्यामुळे काळोख जो आहे तो काळोख लवकर जाणवतो. इकडे काळोख पडत नाहीये, मात्र काळोख तो जाणवतो काळी माती असल्या कारणास्तव. तर जितकी घाई कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं असेल. ओळा स्पोर्ट्स ओळा. चर्चा व्हायला हवी. कॉन्फरन्स मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली त्या ठिकाणी, मात्र त्या कॉन्फरन्सचा रिझल्ट काय असेल. 47 धावा. काय माइंडसेट असेल ओला टीमचा, कशा पद्धतीने खेळायचं आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट. जर आपण रिक्वायर्ड रन कडे लक्ष दिलं, आपण 5 ओव्हरचा खेळ आहे. रिक्वायर्ड रन आपण पहिला 47 धावा म्हणजे पर ओव्हर 9.40. हा कॅल्क्युलेट स्कोर डोक्यामध्ये बसवला जाईल का ओला टीम कडून की याहून अधिक, याहून पुढे. ऑन द राईस चेंडूला खेळतोय डीप मिड विकेट दिशेतून. मेघनाथ येतोय सिंगल आरामात. एक धाव. 35 इयर ओल्ड 35 वर्षावरील हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. अमोल धावसंख्या झालेली आहे ती 7. डीबीएन लाईव्ह या युट्यूब चॅनल सोबत सुरेख नेत्रदीपक वॉर्डफील्ड. क्या बात आहे. जसा फटका रमाच्या बॅटमधून आला होता ना, तो पाहायला जितकी मजा आली तितकी मजा हा चेंडू जो मंगेशने अडवला त्याला आली. काय हे फट. आम्ही देखील सहजासहजी तुम्हाला बाउंड्री लाईन क्लिअर करून देणार नाहीये. सीमेच्या पलीकडे आम्ही देखील तुम्हाला जाऊ देणार नाही आहोत. आम्ही आहोत सीमेचे रक्षक. मंगेश पाटील वेल डन. कट करतोय चेंडू स्विंग झाला, टर्न झाला चेंडू. चेंडू मिळत नाही, चेंडू मिळत नाहीये म्हणजे म्हणायचं गेलं तर धुंडो धुंडो रे बालमा. अशा प्रकारचं क्रिकेट. चेंडू पायाच्या जवळ होता, माझा चेंडू उचलायला जो सेकंद वाया गेला त्याच सेकंदामध्ये क्विकली हा सिंगल डबल मध्ये कन्वर्ट.
2 धावा. धाव संख्या 10. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. महत्वपूर्ण मॅच ग्रँड फिनाले उद्याच्या दिवसामध्ये कोण येणार या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर? परत आरके की ओवळा? डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही वोटिंग करू शकता. त्यांचा पोल सुरू आहे. तुम्ही आपलं वैयक्तिक मत तिथे मांडू शकता. कुठला संघ पुढे येईल आज? टू माइंड हा फटका दुविधा मनस्थितीमध्ये खेळला जाणारा फटका. कारण पुढे पाहायला स्ट्राईक दिली होती, हुक करण्याचा प्रयत्न होता. ज्यावेळेस पाहिलं की चेंडू थोडासा शरीरापासून लांब आहे, थोडंसं बॅकला गेले, कट केलं चेंडूला. 1 धाव. धाव संख्या होते ती म्हणजेच 11. ओळा स्पोर्ट्स ओळा वर्सेस आपण पाहतोय आरके मोरवा. हे 2 संघ आमने सामने. सेमीफायनल, पहिली सेमीफायनल. बॅटची एज, बॅटला ब्रश करून चेंडू निघून जातो एसटीच्या मागे. कोण आहे तर आरकेचा गुड लक हरीश सिंगल. धाव संख्या 12. थोडस कुठेतरी गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. 47 धावा. ओळा संघ म्हणजे ओळ्यावरून ज्यावेळेस ओळा संघ निघाला होता पांजोला येण्यासाठी त्यावेळेस अहमदाबाद हायवेसाठी नक्कीच थोडं स्ट्रगल करावं लागलं. ट्रॅफिक, तिथून खड्डे, हे सगळं स्ट्रगल करत करत अहमदाबाद हायवे गाठला होता. अशा प्रकारचे क्रिकेट आपण पाहतो. म्हणजे सुरुवात जर आपण पहिली ओळा संघाची थोडीशी डागडुगी झाली होती सुरुवातीमध्ये. इथून कुठेतरी तो अहमदाबाद हायवे जो आहे ना तो लवकर गाठावा लागेल ओळा संघाला. धावा झालेल्या आहेत त्या 13. चला चर्चा करू नका. चर्चा करण्यात इतका वेळ नाहीये. सहकार्याची गरज आहे तुमच्या. एक वेगळ्या प्लॅनिंग नुसार दोन्ही संघ खेळत आहेत. जे संघ लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत उद्याचा सामना आपण पाहणार आहोत. पहिली मॅच बॅकफुट पंच. एफर्ट चांगला जबरदस्त एफर्ट लावला होता चेंडूला अडवण्यासाठी. मात्र चेंडू थांबत नाहीये. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा अमोल जाधव यांचं गीत आपल्यापर्यंत पोहोचलं गेलं. धन्यवाद. उद्याचा दिवस आणि उद्याच्या दिवसामधील आपण सामने पाहूया. उद्या मोरधा आणि गोरदेव पहिली मॅच, दुसरी मॅच राई आणि दहिसर आणि तिसरा सामना असेल नारंगी आणि उमेडमान. आणि उद्याच्या दिवसातील चौथा सामना पाणजू वर्सेस बालकुम. असे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. पहिली मॅच मोरधा आणि गोरदेव. दोन्ही टीम लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल तर प्लीज उद्या 9:30 वाजेपर्यंत येण्याची कृपा करावी. फुल टॉस ऑन द राईट. चेंडूला खेळतोय डीप लॉंग ऑफ प्रोटेक्शनला फिल्डर्स. त्या ठिकाणी मंगेश. 1 धाव. अनिल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. स्वतः कॅप्टन कर्णधार. म्हणजे ज्यावेळेस मित्रांनो 5 षटकांची मॅच असते ना त्यावेळेस नंबर 3चं जे षटक असतं या षटकाला म्हणतायत टर्निंग पॉइंट. सुपळा. क्या बात आहे. याला काय म्हणू शकतो तर याला मी इतकंच म्हणू शकतोय नशिबाचा चौकार ओळा टीमच्या बाजूनं. सुपला कनेक्ट झाला का पंच? बॅटची एज होती का की बाईच पहा. त्यासाठी मी म्हटलं की हा नशिबाचा चौकार. हे स्कूप करण्याचा प्रयत्न तर होता. बॅटची एज देखील तिथे लागली नाहीये. बॅटचा संपर्क देखील झाला नाही. मात्र नशिबाच्या स्वरूपात या 4 धावा. धाव संख्या झाली आहे ती 22. 47 धावांचा पाठलाग करतोय ओळा स्पोर्ट्स ओळा. 16 चेंडू आणि 25 धावांची गरज. क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडू फाईनच्या दिशेनं अडला गेला. म्हणजे 1 तेरी तू 1 मेरी. मगाशी चौकार, इथे मात्र हा चौकार अडला गेला. धावा धावून काढल्या त्या 2. धाव संख्या 24. षटक क्रमांक आपण पाहतोय. तिसरा सुरू आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत.
धावा करायच्या 23. गारगार वारे 23 धावा करायच्या आहेत आणि गारगार वारे वाहू लागलेले आहेत. थोडस गारवा जाणवतोय कारण आपण समुद्राच्या मधोमध पांझू बेटावर खेळतोय. यावेळेस नक्कीच आपले आर्म ऍक्शन चेंज करतोय कारण चेंडू रिलीज होण्या अगोदरच जो टान्स फलंदाजाने घेतला होता तो टान्स ओळखला होता बॅटर्सनं. सुरेख सुरेख गोलंदाजी. वेल्डन अनिल. एकच धाव. म्हणजे थंडी सुरू झाली आहे मात्र थोड्या वेळात म्हणजे पुढचं षटक पूर्ण होईल तेव्हा अक्षरशः थंडी लागायला सुरुवात होईल. थंडी कसली गार वाऱ्याची थंडी नाही आहे. जर ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल ना त्याची थंडी असेल ती. सिंगल. एक धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी. सुरुवातीला नक्कीच अखोडे टप्प्याचे चेंडू हाताळले गेले. स्कूपच्या माध्यमातून आपण ते फटके पाहिले. त्यानंतर मात्र नक्कीच कुठेतरी एक डोक्याचा वापर. इथे एक धाव. एक धाव. एक धाव. एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न. पंचांचा काय इशारा असेल? हा कॅच होता की बाईस बॅट? यस हा कॅच होता. बॅटला चेंडू ब्रश झाला होता मात्र हा कॅच मला वाटते ड्रॉप झाला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा झाल्या 27. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12. येणारे चेंडू 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 20. 12 चेंडू 20 धावा. संध्याकाळचं क्लायमेट. जोडी मैदानाच्या आतमध्ये सतीश बाद होतो डगआउट रिझन मध्ये. एका साईडला आपण रमा ठाकूरला पाहतोय ज्याने पहिला चेंडू फेस केला होता आणि त्याच्या सोबत आहे टीम कॅप्टन. कॅप्टन फ्रंटला आहे. इथून एक कॅप्टन पारी एक मॅच विनिंग पारी पाहायला मिळेल. मंगेश पाटील. चला या आपण 6 चेंडूंसाठी ऐकूया पुन्हा एकदा प्रवीण पाटील यांचा आवाज. बघायचं मंगेश होते ज्यांनी फलंदाजीमध्ये सुरेख कामगिरी केली. गोलंदाजीमध्ये काय करतो? टॅप करतोय अलीकडे एक मार्गस्थ धाव लागते. दुसऱ्यासाठी नक्कीच दोन्ही फलंदाज आणि सुखरूपपणे क्रीज मध्ये पोहोचले जातात दोन्ही फलंदाज. तर 29 धावा धावफलकावरती लागतात. 11 चेंडू आणि 18 धावा. ओला संघाचं गणित एकच आहे. कशा पद्धतीने आपल्याला 18 धावा या करायच्या आहेत. 11 चेंडू 18 धावा. संघाचा संघनायक स्वतः मैदानात आहे. पुन्हा एकदा टॅप करतोय चेंडूला. बघायचं एक धाव मार्गस्थ लक्ष्मीदास. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण म्हणेन मी. थ्रो व्यवस्थित आहे. तीस धावा धावफलकावरती लागतात. 10-17. 10 चेंडू 17. बघायचं अंतिम सामन्यात कोण पोचतंय. 10-17. पुन्हा लक्ष असू द्या की 10 चेंडू 17 धावा. हो आता मात्र 9 चेंडू 17 धावा. सुरेख गोलंदाजी. सामन्यामध्ये जान टाकली ते ह्याच गोलंदाजाने. फलंदाजी करता वेळेला चांगली फलंदाजी केली मंगेशाने. त्या जोरावर आरके संघाचा आत्मविश्वास मनोबल वाढलं गेलं. एक षटकार सुरेख अडवला गेला. लक्ष्मीदास. चेंडू आता मात्र बीट होते. आता मात्र चेंडू चाकवतोय आणि शिवमारीच्या लगत जातोय आणि छोटी मुलं आहेत पण लक्ष्मीदास सांगतोय की हा चौकार आहे. धन्यवाद डीजे. एक विराईचं धून ऐकलो आपण. तर पालखीला आता आर के मोरवर नाचतोय की ओला संघ ते बघायचं आहे. 8 चेंडू 13 धावा. 8-13.
बघायचंय कोणाचा गुण गात अंतिम सामन्यामध्ये कोच प्रवेश करतो बघा मंगेश. हो चांगला चेंडू दाबा करतात त्यावेळेस सुरेख पद्धतीने खेळला जातो. एकदा मार्गस्थ दुसऱ्या धावेसाठी जोडण्यापर्यंत सुखरूपणे 2 धावा पूर्ण करतोय. सात 11. आपण 7-12 नेहमी बघतो पण इथे ओला संघाला 7-11ची गरज आहे. सामना काहीसा जुचेंद्र संघासारखा चालू आहे. हलक्यात आणि खेळतोय क्षेत्ररक्षण डीप आहे. एक धाव मार्गस्थ लागते. तो 37 धावा धावफलकावरती लागतात. 6 चेंडू 10 धावा. हा जरी ओला संघाने 9 धावा केल्या तरी विजय होऊ शकतो लक्षात घ्या. एकच गडी बाद झालेला ओला संघाचा. चमी एक आपण समीकरण पाहिलं 6 चेंडू 10 धावा. जरी 6 चेंडू 10 धावा असल्या तरी हा सामना साधा नाही आहे. लक्षात ठेवा हा सामना 6-10 नाही आहे. हा सामना देखील मोठा होऊ शकेल. चला टाइमपास करू नका प्लीज. कोऑपरेट करा. शेवटचा बॉलर येऊ द्या. आरके अंधार सुरू झालेला आहे. शेवटचा बॉलर येऊ द्या. हो कधी कधी संधी मिळते ना मला खाली बसायची. नेहमी तुम्ही मला वर बसवता. त्यासाठी म्हटलं मी की सामना साधा नाही आहे. 6 चेंडू 10 आहे सामना मात्र साधा सुद्धा नाही आहे. स्ट्रगल करावी लागेल. मेहनत करावी लागेल आणि दोन्ही संघ ती मेहनत करतायत कारण सामना बॅलन्सिंग आहे. 50-50 सामना आहे. सामना कोणत्याही क्षणी कुणाच्याही बाजूने वळू शकतोय. त्याच्यामुळे ह्या मॅचचा रिझल्ट जो आहे तो गुलदस्त्यात. डीबीएन लाईव्ह कदाचित लाईव्ह टेलिकास्ट पाहणारे प्रेक्षक वाढले असतील. मगाशी 200च्या घरामध्ये होते 250च्या घरामध्ये होते. आता कदाचित ती संख्या वाढली असेल कारण रिझल्ट मोठा येण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे हा सामना सुरू आहे त्याप्रमाणे लाईव्ह टेलिकास्ट देखील मोठ्या प्रमाणात जुडले असतील. 250 पहा मी म्हटलं की लाईव्ह टेलिकास्ट पाहणारे देखील प्रेक्षक मोठ्या प्रमाणात जुडले असतील. 250 प्रेक्षक. पहिला चेंडू कट करतोय पॉइंट रिझर्व मध्ये. पहिल्या चेंडूवर 1 धाव. 5 चेंडू 9 धावा. त्यासाठीच म्हटलं की 6 चेंडू 10 धावा असते तरी सामना साधा नाहीये. हा सामना कडक होईल. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर जरा प्लीज तुमच्या गळ्याला हात लावा. किती गरम आहे अंग किती गरम आहे. इतका हा गरमागरम सामना. गारवा आहे मैदानात थंडी आहे मात्र अंग गरम आहे कारण ही मॅच गरमागरम. 5 चेंडू 9 धावा. उत्तम ठाकर एन्जॉय करतायत आणि उत्तम विषय एक माहिती द्यायची राहून गेली होती. नक्कीच आमच्या पांजूच्या नगरवासियांना ती माहिती देईल. उत्तमला तुम्ही पाहिलं असेल झी टीव्हीवर झी मराठीवर. उत्तम दर्जाचा कलाकार आहे तो. थांबून खेळतोय बॅकफूट लावून चेंडूला फक्त पूल केला. चांगला क्षेत्ररक्षण. चेंडू मिळत नाही याचं कारण दडपण पहा. यावेळेस देखील आपण चित्र काय पाहिलं तर धुंडो रे साजना अशा प्रकारचं हे चित्र वारंवार मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा येत आहेत. चेंडू शिल्लक 4 धावा करायच्या 7. 4 चेंडू 7 धावा. सुरेख मॅच अप्रतिम. म्हणजे एक प्रकारे जुचेंद्र सामना झाला होता ना. जुचेंद्र तसा सामना जुचेंद्र वर्षात ओळा झाला होता ना. मात्र त्यावेळेस जुचेंद्र संघ बॅटिंग करत होता. ओळा संघ गोलंदाजी करत होता. ते चित्र समोर आहे. जे काम जुचेंद्रला ओळा संघाने करून दिलं नव्हतं ते काम आता ओळा संघाला करायचं आहे. इतकाच फरक आहे 2 सामन्यामध्ये. काडीचाही 2 सामन्यामध्ये फरक नाहीये. 3 चेंडू धावा करायचे आहेत 7. सामना सेम आहे. सामन्यामध्ये फरक नाही. संघ बदललेत. त्यावेळी जुचेंद्र आणि ओळा होता. इथे आरके मोरवा आणि ओळा आहे पण सामन्यात तोच चालू आहे. सामना त्याच लेवलला त्याच गतीने सुरू आहे. धगधग वाढली असेल बघा. चेक करा. यावेळेस इनटू द गॅप षटकार. या फटक्यानं अक्षरशः या मॅचची हवा काढली इतकंच मी म्हणू शकतोय. विकेट बेनिफिट आहे मात्र 1 धाव. चेंडू शिल्लक आहेत 2. दोघांच्या विकेट जर पाहिलं आपण
आरकेच्या विकेट किती आहेत 5 आणि धावा किती ओवळ्याची विकेट किती आहे 1 म्हणजे स्कोअर लेवल आहे पाहायचे ओवळा संघ विकेटच्या बेनिफिटवर जिंकतोय की एक क्लिअर विजयी ओवळा संघ या ठिकाणी पूर्ण करतोय तो षटकार अक्षरशः या मॅचची हवा काढली नाहीये कैलास पाटील स्ट्रगल करतोय पण अजूनही स्ट्रगल करतोय क्लिअर विजयी आम्हाला मिळून द्यायचं नाहीये तुम्हाला जिंकायचंय विकेटच्या बेनिफिटवर जिंका कट करतोय क्लिअर विजयी ग्रँड फिनाले मध्ये ओवळा स्पोर्ट्स ओवळा संघ पदार्पण करतोय अभिनंदन 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 ओवळा स्पोर्ट्स ओवळा आणि अभिनंदन RK मोरवा आणि एक चांगलं सहकार्य दिलं 5 ओव्हरची मॅच आणि व्यवस्थित सूर्याच्या लखलखीत प्रकाशामध्ये ही मॅच 5 ओव्हरची फिनिश केली जे आम्हाला सहकार्य केलं RK मोरवा